राज्यात लवकरच मुंबई महानगरपालिकेसहित राज्यातील अनेक महानगरपालिका निवडणुका होणार आहेत। त्यामध्ये राज्यातील आणि देशातील सर्वात महत्त्वाची महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका। गेली अनेक वर्ष शिवसेनेची ठाकरेंची सत्ता असलेले या महानगरपालिकेत 2025 मध्ये काय होणार, नक्की कुणाची सत्ता येणार, या मायानगरीवर जे नरेंद्र मोदी आणि भाजपा यांची सत्ता येणार की शिंदे गटाची, की पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना मराठी माणूस साथ देणार, त्याचा विश्वसनीय सर्वे आपण बघणार आहोत। कोण मारणार बाजी, कोणाच्या किती यामध्ये जागा जिंकणार, तो सविस्तर असा सर्वे आपण बघणार आहोत। मुंबई महानगरपालिकेतील एकूण 227 जागांपैकी ठाकरेंना किती, भाजपाला किती, राष्ट्रवादीला आणि इतर जणांना किती, ते आपण सविस्तर बघूया। त्यामध्ये आपण बघणार आहोत 227 जागांपैकी जर 2 ते 3 महिन्यात निवडणुका झाल्या तर कोणाची सत्ता येईल, शिंदे गट, भाजपा की शिवसेना ठाकरेंची। त्यामध्ये 20 लाख लोकांमधून केलेला हा सर्वे आहे, तो विश्वसनीय सर्वे आपण सुरुवात करूया। एकूण 227 जागांपैकी गेल्या निवडणुकीमध्ये भाजपा शिवसेना ठाकरेंच्या अगदी जवळपास पोहोचला होता। 82-84 असा 2चा फरक असताना आता यावेळी कोणाच्या किती जागा ते आपण बघणार आहोत। हा लाखो लोकांकडून फेब्रुवारी ते मार्च या महिन्यामध्ये केलेला सर्वे आहे। हा विश्वसनीय सर्वे अनेक ठिकाणी अनेक निवडणुकात खरा ठरलेला आहे। आपण सविस्तर बघूया यामध्ये कोणाला किती जागा मिळत आहेत। त्यामध्ये महायुतीतील पहिला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार यांना मुंबई महानगरपालिकेत फक्त 7 जागा मिळताना दिसत आहे। अजित पवार यांची जादू मुंबईत चालणार नाही असं दिसतं, त्यांच्या पुण्यात मात्र जागा वाढू शकतात। त्यानंतर दुसरा पक्ष आहे समाजवादी पार्टी। काही दिवसापासून बेताल वक्तव्य करणारे अबू असीम आझमी यांच्या समाजवादी पार्टीला मुंबईत फक्त 2 जागा मिळणार असं दिसतं। त्यानंतर पुढील आहे अपक्षांची जादूसुद्धा इतर जिल्ह्यांप्रमाणे मुंबईत कधी चालत नाही। मुंबईत यावेळी अपक्ष आणि छोटे मोठे पक्ष यांना 4 जागा मिळताना दिसत आहेत, त्यामुळे या कमी जागा आहेत। त्यानंतर पुढील पक्ष आहे शिंदे गट। शिंदे गटाला एवढी मेहनत करून आणि एवढे पक्ष नेते फोडून सुद्धा 28 जागांच्या पुढे एकनाथ शिंदे जाताना दिसत नाही, त्यामुळे त्यांची हार सपशेल झालेली दिसत आहे। त्यानंतर आहे भाजपा हा 73 जागा घेऊन जवळपास